पुण्यातील मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये काल शीतल तेजवानी यांचा जबाब नोंदवल्यानंतर आज या मुंडव्यातील महावतनदार मूळ जमीन मालक आहेत त्यांचा जबाब आर्थिक गुन्हे शाखा नोंदवणार आहे। 272 जणांपैकी आज 10 जणांना पोलिसांनी जबाब देण्यासाठी बोलावलं आहे। शीतल तेजवानी यांनी खोटी कागदपत्रे तयार करून आमची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पुण्यातील मुंडवा जमीन प्रकरणामध्ये आज जे मूळ जमीन मालक आहेत त्यांना पोलीस आयुक्तालयामध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून बोलवण्यात आलेला आहे। काय तुम्हाला आज बोलवण्यात आलेला आहे, काय नेमकं आज तुम्ही सांगणार आहात? आम्हाला जबाब नोंदवण्यासाठी या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। खडक पोलीस स्टेशनद्वारे आम्हाला ते नोटीस देण्यात आलं होतं, जो काही गैरव्यवहार झाला होता त्याच्या प्रकरणी आम्हाला जबाब देण्यासाठी आज या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे। आता आमचं जे काय म्हणणं आहे ते आम्ही जबाबात लिहिलंय, ते आता पोलिसांना कळवू। जबाबामध्ये जे काय आमची सत्य परिस्थिती आहे जमिनीची ती आणि शीतल तेजवानीने आमची कशी फसवणूक केली आणि कसा हा व्यवहार मीडिया कंपनी बरोबर केला ते आम्ही आज जबाब देणार आहोत। खोटी कागदपत्र शीतल तेजवानी यांनी जोडली आणि ती फसवणूक या सगळ्या मूळ मालकांची झालेली आहे असं म्हणणं आहे। एकूण 272 जण आहेत। 272 जणांपैकी आज 10 जणांना आर्थिक गुन्हे शाखेने बोलवलेला आहे आणि या सगळ्यांचे आता जबाब आहेत ते सुद्धा नोंदवले जाणार आहेत। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।